याचा पुरस्कार ते आहेत. विषमता बिलकुल नाहीये आपल्या असून पुरुषासारखं अंगावर चिवर घेऊन बुद्धाच्या काळात नाश्त्याचं दान दिलं तर राजश्री जाधव ताई उर्फ आताच्या खेमा श्रामनेरी त्या मला म्हणायच्या अनुभव आला. इथं राहून आहे ना खूप काही शिकायला मिळालं. मला खूप छान वाटलं. मी शिबिरमध्ये आले तर मला शिबिरमध्ये मी ना पहिलं लहान होते ना, मी सगळ्या बुधवारात जायचे. मंत्रींना मला मूर्तीला बघून असं खूप प्रश्न पडायचे, आपण पांढरा रंग का बांधतो. आयुष्य असतं ते वेगळं असतं, खूप वेगळं असतं. आणि जे भिक्षुणीचं आयुष्य असतं, भिक्षुणी संघाचं पालकत्व घेतलं. आम्हाला सकाळी लागणारा 1 वर्षापासूनची माझी इच्छा होती आणि श्रावणेरी भिक्षुणी बनायची. तर मला पूर्ण झाली. इच्छा माझी पूर्ण झाली. तर हे पहिलं श्रावणेरी असल्यामुळे मला याच्यातून खूप आवड आहे. अष्टशील माहिती नव्हतं आम्हाला. अष्टशील माहित नव्हतं, ते अष्टशील माहित झालं, दशशील माहिती झालं. प्रत्येक स्त्रीने एकदा तरी चिवर घ्यायला हवं. ठीक आहे. जो 10 दिवसाचा अनुभव म्हटला ना तर खूप छान. भिक्षुणींचं जीवन कसं असेल ते काय माहित नव्हतं. धम्मसंस्कार काय आहे त्याचा तेवढा अनुभव नव्हता. तो इथे येऊन माहीत झाला. हाच आयुष्य जगावं इथून पुढे असं वाटतं. मला जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या 22 प्रतिज्ञा दिल्या त्या 22 प्रतिज्ञा मी या वेळा कमी वयात काशाई वस्त्र अंगावर परिधान करायला परिधान करायला मिळालं. त्यामुळे मी खूप आनंद आहे. महत्वपूर्ण असं काय का? कारण ते भगवान बुद्धचे आहेत म्हणून ते महत्वाचे. बरोबर आहे. आपल्या तथागतांचं काशाय वस्त्र आहे आणि तुम्ही आणि यानंतर आपण कार्यक्रमाच्या ठिकाणी सर्वजण बनवणार आहोत. आदरणीय मानव जय भीम, नमो बुद्धाय, जय माता रमाय. रमाय कन्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर मागच्या 10 दिवसापासून पिंपरी चिंचवड लोकोत्तर बुद्धिस्ट बुद्धभूषण विहार या ठिकाणी महिला श्रामणेरी धम्मसंस्कार शिबिर भरवण्यात आलं होतं आणि त्या उद्घाटनाचा जो आपण व्हिडिओ अपलोड केला होता त्याला अगदी आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. तर आता त्याच श्रामणेरी शिबिराचा समारोह सोहळा आहे आणि हे जे 10 दिवसाचं त्यांनी जीवन, भिक्षुणींचं जीवन त्यांनी जगलेले आहेत, तर ते कशा पद्धतीने त्यांनी जीवन जगलेले आहेत आणि त्यांना कोणता अनुभव आलाय, चांगला असेल, चांगलाच अनुभव असणार आहे. पण आपण हे सर्व प्रत्येक श्रामणेरींच्याकडूनच जाणून घेणार आहोत. सर्वात आधी आपण या विहारातील बुद्धभूषण विहारातील अध्यक्षा आदरणीय राजश्रीताई जाधव यांच्याशी आपण यांच्याकडून जाणून घेऊया. जय भीम ताई. जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम, नमो बुद्धाय. तर हे जे 10 दिवसांचं महिला श्रामणेरी दीक्षा धम्मसंस्कार शिबिर आयोजित केलं होतं आणि या 10 दिवसाच्या शिबिरामध्ये तुम्ही सर्वांनी 10 दिवस भिक्षुणींचं आयुष्य जगलं आहे. तर ते आयुष्य जगताना निश्चित असं कोणकोणते तुम्हाला अनुभव आले, म्हणजे कसं वाटलं त्या 10 दिवसात? सर्वात प्रथम मी सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. खूप मंगल मैत्री. राजगृह बुद्धिस्ट धम्मविनय ट्रस्ट या ट्रस्टच्या वतीने बुद्धभूषण विहार या ठिकाणी हा 19/5/2024 ते 29/5/2024 या कालावधीमध्ये बुद्धभूषण विहार या ठिकाणी आम्ही हा श्रामणेर शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तर सांगायचं हे आहे की भगवान बुद्धांपासून ते आत्तापर्यंतचा जर आपण कालावधी जर पाहिला तर भगवान बुद्ध हे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व याचा पुरस्कार ते आहेत. विषमता बिलकुल नाहीये आपल्या धर्मातच, विषमता नाहीये. बाबासाहेब पण म्हणतात ज्या समाजातली महिला प्रगतिशील असेल तोच समाज सुद्धा म्हणजे प्रगतीपथावर जाऊ शकतो. म्हणून महिलांना या ठिकाणी 19 मे पासून आम्ही जवळपास 10 दिवसाचा कालावधी आहे. सर्वांच्या प्रतिक्रिया पण घेतलेल्या आहे. अतिशय छान असा अनुभव आलेला. या ठिकाणी करुणा या ठिकाणी वंदनीय आमच्या आर्याजी धम्मदिना याही या शिबिरासाठी उपस्थित राहिलेल्या आहेत आमच्या, आणि त्यांनी पण खूप कष्ट घेतले. त्यांच्या वयाकडे जर पाहिलं तुम्ही तर तुम्हाला कळेल की आज त्या नागपूरवरून
म्हणजे त्यांना कार्यक्रम शेड्यूल त्यांचं पूर्ण हे असताना तरी पण त्या आज या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत. केवळ केवळ आणि केवळ ह्या शिबिरासाठी. आणि करुणा दीपा ह्यांनी 10 दिवस सुद्धा त्यांनी एक श्रामणेरींना शिकवण्याचं काम केलेलं आहे. आणि ते करत असताना शिकवत असताना तर खूप चांगल्या प्रकारे म्हणजे शील आणि सदाचाराचा मार्ग हा शिकवण्यात आला. 75 सिकी आहे, 5 पंचशील आहे, अष्टशील आहे, 10 शिला आहेत, सप्तांग बोधीचे अंग आहेत. म्हणजे आणि वेगवेगळे भंतेजी पण येत होते या ठिकाणी. नागघोष भंतेजी असतील, परत धमानंद भंतेजी असतील, अजून पुण्यातून 1-2 भंतेजी येऊन गेलेले आहेत, सारीपुत्त भंतेजी येऊन गेलेले आहेत, सचित बोधी पण येऊन भेट देऊन गेलेले आहेत शिबिराला. अतिशय चांगल्या प्रकारे शिबिर या ठिकाणी संपन्न झालेली आहे. या ठिकाणावरून भरपूर महिलांचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी पहिलं शिबिर आहे, पण त्या पहिल्या शिबिराला खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे आम्हाला. आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे की बुद्धभूषण विहाराचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी पण आम्हाला चांगल्या प्रकारे या ठिकाणी सहकार्य केलेले आहे. आता वैयक्तिकरित्या तुम्हाला ह्या शिबिरात सहभागी झाल्यानंतरचा जो काही तुम्हाला अनुभव आलेला आता या 10 दिवसामध्ये, तो कसा सांगाल तुम्ही? तो तर खूप छान आहे आणि सगळ्यांनाच छान तो अनुभव आलेला आहे आम्हाला. की जेव्हा आपल्याला आपल्या अंगावरती भगवंताचं चिवर येतं आणि भगवान बुद्धांना आपण समर्पित होतो, त्यावेळेस ते वेगळेच फिलिंग असतात. आणि ते आम्हाला ह्या दोन्ही आर्याजींच्यामुळं आम्हाला ते अनुभवायला मिळाले. आज जर आर्याजी नसत्या तर आम्हाला म्हणजे नाही का नशीब. आज त्यांनी पण चिवर दिलेले आहे. त्यांनीही 10 दिवस या ठिकाणी खूप तनमन धनाने या ठिकाणी शिकवण्यात आलेलं आहे सगळ्यांनाच. हां. आणि बाबासाहेब सुद्धा म्हणतात आहे, महिलांनाच प्राधान्य दिले. भगवान बुद्धांनी भिक्षू संघ स्थापन केला. त्याच्यानंतर 2.5 वर्षानंतर आपण बघतो सम्राट अशोकाच्या काळात, मौर्य सम्राट अशोकाच्या काळात पण जर आपण पाहिलं तर ते पण तुमच्या लक्षात येईल की संघमित्रा आणि संघमित्रा नावाची त्यांची मुलगी आणि महेंद्र नावाचा मुलगा, तो पण संघाला दान केलेलं आहे. आणि विशेष सांगायचं म्हणजे आता ह्या शिबिरात सांगायचं इतकं महत्त्वाचं आहे की 5 महिला ज्या आहेत ते आजीवन चिवर धारण करणार आहेत. अरे वा. हो. 5 महिला कायमस्वरूपी उपसंपदा घेणार आहेत. हो. आणि ही जी प्रगती आहे ती महिलाच पुढे आल्या पाहिजेत. महिला पुढे आल्याशिवाय हे परिवर्तन होऊ शकत नाहीये. म्हणून परिवर्तन ही काळाची गरज आहे. त्यांचं विचारांचं परिवर्तन झालं पाहिजे, मानसिक परिवर्तन झालं पाहिजे. भगवान बुद्धांचा धम्म आहे हा समजून घेता आला पाहिजे. भगवान बुद्धांना समर्पित आपण झालं पाहिजे. श्रद्धा आता मिळालेला आहे या शिबिरासाठी आणि यापुढेही मिळेल ही आशा व्यक्त करते. आणि खूप आनंद वाटला, तुम्ही इतकं छान प्रतिक्रिया पण दिली. तुमचे आणि संपूर्ण शिबिराचा देखील अनुभव तुम्ही या 10 दिवसांचा आणि फार कमी वेळामध्ये व्यक्त केला, त्याबद्दल खूप मनापासून तुमचं धन्यवाद आणि जय भीम. जय भीम. नमो बुद्धाय. तर आता या शिबिराच्या महाथेरो आदरणीय महाथेरो आर्याजी यांच्याशी आपण या शिबिराच्या माध्यमातून या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये त्या ट्रेनिंगसाठी प्रशिक्षणासाठी त्या इथं उपस्थित होत्या. त्यांनी तन मन धनाने संपूर्ण वेळ या ठिकाणी दिलेला आहे. तर आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. तर वंदामे आर्याजी, या 10 दिवसामध्ये तुम्ही इथं सर्वांना प्रशिक्षित केले आहात. सर्वांना 10 शिलांचं पालन कसं करायचं वगैरे हे तुम्ही शिकवलं आहे. तर तुम्हाला ह्यांच्याकडून कसा प्रतिसाद मिळाला या सर्वांच्याकडून ते तुम्ही व्यक्त करा. या सर्वांची पहिली वेळ होती की आपण शील काय आहे ते जाणून घ्यावं आणि त्याचं पालन करावं. थोडंफार चुका होतात पण ते सुधारून घेण्याचा या श्रामणेरींनी प्रयत्न केला आणि त्यामध्येच मला आनंद वाटतो आहे की जेणेकरून त्यांना त्यांची चूक कळाली आणि त्यांनी दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. आणि एका भिक्षुणीला इथे ठेवून गेलेलीच होती की ती यांना शिकवू शकेल म्हणून, तर तिने फार छान शिकवलं. त्यांनी शिकवलं आणि या लोकांना आनंदही वाटला.
मस्त यांचे चिवर उतरणार. 10 दिवस यांचे पूर्ण झालेत. या आपल्या घरी जाणार आणि घरच्या लोकांना समजवून वगैरे मग त्या पुन्हा जेव्हा येतील तेव्हा त्यांना नेहमी करता आम्ही प्रवचित करू आणि उपसंपदितही करू. तर तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद. तुम्ही पण चांगली छान प्रतिक्रिया दिली. जरी पूर्ण वेळ जरी तुम्ही या शिबिराला दिला नाही तरी जो वेळ दिला तो मोलाचा वेळ दिला. त्याच वेळेमध्ये तुम्ही बरंच काही हे करून दिलेलं आहे, कव्हर केलेलं आहे. कव्हर केलेलं आहे. त्याच्यामुळं खूप खूप धन्यवाद. बाबासाहेबांना अपेक्षित असंच आपला समाज निर्माण होणार आहे. त्यासाठी आपण स्त्रिया सर्वत्र पुढाकार घेत आहोत. तर आता आपण या 10 दिवसामध्ये आर्यजींच्याच बरोबर ह्या संपूर्ण श्रामणेरींना प्रशिक्षित करण्याचं जे मोलाचं काम केलेलं आहे, तर त्या आदरणीय भिक्षुनी करुणा दीपा यांच्याकडून आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. कारण या 10 दिवसामध्ये या आर्यजींच्या उपस्थित नसताना त्यांनी जो हा संपूर्ण श्रामणेरींना प्रशिक्षित करण्याचा जो कार्यभार सांभाळला आहे त्याच्याबद्दल आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊया. जय भीम. जय भीम. नमो बुद्धाय. महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर आणि सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन. आमचं श्रामणेरी शिबिर हे 19 तारखेपासून ते आज 19 तारखेपर्यंतचं 29 तारखेपर्यंतचं झालेलं आहे. आजचा शेवटचा दिवस आहे. या काळामध्ये प्रव्रजित करताना बऱ्याच भिक्खुणी आलेल्या होत्या, परंतु प्रशिक्षण देण्यासाठी कोणी थांबलेलं नाही. आर्यजींनी प्रव्रज्या दिली. दुसऱ्या दिवशी 20 तारखेपर्यंत त्यांनी प्रशिक्षण दिलं आणि नंतर 20 तारखेच्या सायंकाळपासून ते आजपर्यंत कालपर्यंत मला वर्ग घ्यायचे होते आणि मी पूर्ण प्रयत्न केला की त्यांना चांगलं प्रशिक्षण मिळावं. जे धम्माचं प्रशिक्षण आहे ते त्यांना चांगलं योग्य मिळावं, जेणेकरून त्यांनी धम्म धारण करून कसं जीवन जगायचं हे त्यांना ते शिकतील. आणि म्हणून आणि मी एकटीच होते. मला सकाळी बेल वाजवून उठवावं पण लागत होतं, सगळ्यांना उठवायला जावं पण लागत होतं. त्यांना नाही उठल्या परत झोपल्या तर परत उठवायचं. त्यांना उठल्यानंतर त्यांच्याकडून ध्यान साधना घ्यायची, नंतर वंदना, त्यानंतर मग आम्ही नाश्त्याला जात असो तर तेव्हा जे दायक यायचे नाश्ता घेऊन, तर ते त्यांनी जेव्हा आम्हाला नाश्त्याचं दान दिलं तर राजश्री जाधव ताई उर्फ आताच्या खेमा श्रामणेरी त्या मला म्हणायच्या की यांना तुम्ही धम्म सांगा असं. तर मग ते म्हणायचे की जे जे दायक येतात त्यांना तुम्ही धम्म सांगा म्हणजे लोकांना ते आहे. परंतु माझ्या मनात यायचं की मी तर श्रामणेरींना शिकवायला आली आहे हो ना, परंतु थोडासा त्यांना आशीर्वादही देऊन त्यांना धम्म द्यायचं. पण ते म्हणायचे की तुम्ही प्रवचन करा इथे. मग तेव्हा पण मी प्रवचन करायचे. मग थोडा तयारी वगैरे झाल्यानंतर परत क्लास, परत मग भोजनाची तयारी, मग भोजन वगैरे करत असताना परत मग उपासकांना सुद्धा भोजन झाल्यानंतरही प्रवचन. हा म्हणजे माझा शेड्यूल किती तुमचं शेड्यूल टोटल 10 दिवस पूर्ण बिझी होतं. मग त्यानंतर भोजन वगैरे झाल्यानंतर थोडा आराम झाला की परत क्लास, ध्यान साधना आणि मग क्लास, ध्यान साधना आणि मग 5-5:30 वाजता वगैरे परत अल्पाहारासाठी खाली जायचं. परत तिथे जे दायक असतील परत त्यांना म्हणजे प्रवचन द्यायचं आणि मग परत थोडा वेळ आराम केल्यानंतर परत ध्यान साधना, परत क्लास आणि मग वंदना. याप्रमाणे आमचा शेड्यूल होता. आणि मी कसं शिकवलं हे मी तर मला नाही माहिती, पण आता श्रामणेरींना माहिती आहे. मला असं वाटते की हा धम्म सगळीकडे पसरावा आणि याची संधी मला मिळाली की मी हा शिकवण्याची संधी मला मिळाली, धम्म प्रसारित करण्याची संधी मला मिळाली. आणि तसेही एक घर बांधायचं असेल तर आपल्याला भूमीची आवश्यकता आहे, तसेच भिंतीची पण आवश्यकता आहे आणि तसेच छताची पण आवश्यकता आहे. कोणी एक व्यक्ती जर विचार करेल की मला हे घ्यायचं आहे, हा संघाचं कार्य आहे, तर इथे आयोजित करणारे किंवा याच्यासाठी आयोजन करणारे लोक तर लागतीलच. शिवाय याच्यामध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या श्रामणेरी होण्यासाठी तयार इच्छुक श्रामणेरी त्या पण लागतीलच आणि प्रशिक्षण पण लागतीलच. म्हणून हे तिन्ही लोकांची आवश्यकता असते, तेव्हाच असं कार्य पूर्ण होऊ शकते.
थोड्या काही कमी जास्त त्रुट्या होत्या, कारण की इथे धम्म मला इतका, जसं आम्ही नागपूरमध्ये आमचा धम्म आहे, ती आमची धम्मभूमी आहे, आणि त्याप्रमाणे इकडे मला तसा धम्म काही दिसला नाही, कमी आहे. आणि खरंच हे याच्यातून हे पाऊल उचललं तर इथे धम्म पसरेल. पण म्हणजे या नवीनच होत्या ना सगळ्या, मग त्या नवीन असल्यामुळे मग थोडाफार त्यांच्यामध्ये बदल असू शकतो, म्हणजे वेगळेपणा थोडासा असू शकतो. नाही, त्यांचा ते तर शिष्य आहेत, ते तर शिष्य आहेत, त्यांना तर मला घडवायचं आहे. ते मातीचा गोळा आहेत, मला त्यांना आकार द्यायचा आहे, हो की नाही. ते पहिलेच कसे तयार राहणार, मला तयार करायचं आहे. परंतु काही असं ऍडमिनिस्ट्रेशन म्हणा किंवा काही भौतिक गोष्टी वगैरे किंवा नियम आणि टाइम टेबल वगैरे याच्यामध्ये खूप बदल झाला, कमतरता. कधी जे वेळेवर व्हायचं ते वेळेवर नाही झालं वगैरे, अशा गोष्टी. बऱ्याच गोष्टी अशा. उपासकांना नाही माहिती की वंदन कसं करायचं, उपासकांना नाही माहिती दान कसं द्यायचं, कोणाला द्यायचं, ह्या वगैरे गोष्टी नाही. बरेच लोक असे म्हणजे दान वगैरे द्यायला यायचे, तर उपासक इथे नाही द्यायचं, इथे नाही द्यायचं, आम्हाला द्या असं. तर अशा म्हणजे त्यांना समजलं नाही. म्हणजे ज्या काही त्रुटी होत्या त्या तुम्ही भरून काढल्या किंवा समजून सांगितल्या, आता नेक्स्ट टाइम सगळे अगदी व्यवस्थित हे करतील. तर या पद्धतीने ज्या काही त्रुट्या होत्या त्या पुढच्या वेळेस भरून निघायला पाहिजे. आणि ह्या धम्माचं प्रशिक्षण उपासक उपासिकांपासून भिक्षू भिक्षुणीपर्यंत सगळेच प्रशिक्षित झाले पाहिजे, तेव्हाच धम्म. कारण की धम्माचा आधारस्तंभ म्हणजे भिक्षू भिक्षुणी उपासक उपासिका चारही आहेत, हे स्ट्रॉंग असले पाहिजे, व्यवस्थित असले पाहिजे. आणि या रोलमध्ये सर्वच महत्वाचे आहेत. सर्वच महत्वाचे. बरोबर आहे. जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम, नमो बुद्धाय. तर शिबिरामध्ये असणारं पहिलं नाव सांग ना आम्हाला. श्रामणेरी झाल्यावर श्रामणेरी नमामी माझं नाव आहे. श्रामणेरी नमामी. काय तुला अनुभव आले या 10 दिवसामध्ये? मला खूप छान अनुभव आला. इथून राहून आहे ना खूप काही शिकायला मिळालं. आर्यजीने आम्हाला खूप शिकवलं आणि राजश्री जाधव आर्यजींमुळे आम्हाला ही संधी मिळाली आहे, त्यामुळे त्यांचे खूप आभार मानते. आता इथून पुढे गेल्यानंतर काय करणार? या सर्व गोष्टी चालू ठेवणार ना जशाच्या तशा? हो, चालू ठेवणार आहे सर्व. 4 वाजता इथं असताना उठावं लागत होतं आणि मग आवरायचं 5 वाजेपर्यंत. नंतर मेडिटेशन आणि वंदना होत होती. नंतर आर्यजी आम्हाला शिकवत होते, खूप छानपणे शिकवत होते. ते आम्हाला समजतच होतं, ते डोक्याच्या आत म्हणजे राहतच होतं. ते खूप छानपणे शिकवत होते. म्हणजे सर्व काही समजलं ना आतापर्यंत शिकवलं ते? हो, समजलं. छान, खूप छान प्रतिक्रिया दिलीस तू. धन्यवाद. जय भीम. जय भीम. जय भीम, नमो बुद्धाय. माझं नाव धम्मदिना आहे आणि मला खूप छान वाटलं. मी शिबिरमध्ये आले तर मला शिबिरमध्ये मी ना पहिलं लहान होते ना, मी सगळ्या बुधवारात जायचे मंदिराला. मला मूर्तीला बघून असं खूप प्रश्न पडायचे, आपण पांढरा धागा का बांधतो बुद्धांचे एवढे. ओके, तर मी बुद्धांना असे प्रश्न विचारायचे, म्हणजे मंदिरांना प्रश्न विचारायचे. मग मी शिबिरमध्ये आल्यास मला सगळं क्वेश्चनचा आन्सर, सर्व प्रश्नांची उत्तरे इथे मिळाले आणि मला खूप छान वाटतं. इथं चांगलं आहे, वरतून वातावरण पण खूप छान आहे. म्हणजे जर हे असंच कंटिन्यू करत राहिलं तर पुढे माझे क्वेश्चन्स आन्सर भेटत जाईल. आणि तो सकाळी आम्ही रुटीन सांगते माझं, आमचं फर्स्ट डे पासून सांगते. जेव्हा मी फर्स्ट डेला शिबिरमध्ये आलते ना, तेव्हा मला खूप नर्वस फील होत होतं, कारण 10 दिवसासाठी आई वडिलांना सोडून इथं यायचं होतं, कारण मी कधीच राहिले नाही मम्मी पप्पांशी. तर मग मी खूप नर्वस होते फर्स्ट डेला. मग लंच टायमिंग नंतर आयाजींनी वरती बोलवलं, थोडंसं प्रवचन दिलं, हेअर कट केले. मग आम्ही लिटिल बिटनी हेअर कट केल्यानंतर खाली आमचं हे. म्हणजे ठीक आहे, तुला सगळा अनुभव 10 दिवसाचा चांगला. सुरुवातीचे काही दिवस तुला कठीण गेले थोडे, आई वडिलांच्या पासून दूर राहिल्यामुळे, आणि नंतर तुला मग ते सगळं सवय लागली. जसं धम्माची गोडी लागली तशी तू त्याच्यामध्ये हे होत गेली, नाही का? बरोबर, खूप छान प्रतिक्रिया दिलीस. धन्यवाद तुझे. जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम, जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम, नमो बुद्धाय. आता तुम्हाला काय अनुभव आला 10 दिवसामध्ये? काय 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 तुम्हाला प्राप्त झालं, म्हणजे काय काय आत्मसात केलं? मी इथे 10 दिवसात शिबिर केलंय, तर ते श्रामणेरी शिबिर होतं. तर आपलं जे सामान्य आयुष्य असतं ते वेगळं असतं, खूप वेगळं असतं. बरोबर. आणि जे भिक्षुणीचं आयुष्य असतं ते खूप वेगळं असतं, नाही का? सामान्य लोकांपेक्षा खूप वेगळं असतं.
त्यांचे खूप नियम असतात आणि ते कठीण नियम असतात, खूप कठीण नियम असतात. ते पालन करावं लागतं, कारण की ते बुद्धाने सांगितलेले आपल्याला जे सेकिय असतात नाही का, ते 75 सेकिय असतात, त्याचं ते पालन करावं लागतं. आणि सामान्य आपण जेव्हा उपासक असतो तेव्हा पालन केलं नाही केलं कसं पण राहिलं नाही का, म्हणजे चालून जातं. पण जेव्हा आपण बुद्धांच्या याचे जातो, आपण जेव्हा शिष्य असतात त्यांचे. त्यांचे जे बनतो आपण शिष्य नाही का, तर त्यावेळेस ते पालन करणं खूप गरजेचं असतं. तर ते आपण म्हणजे ते आपण शिकतो इथे याच्या श्रामणेरी शिबिरामध्ये येऊन. तर ते खूप त्याच्यापासून तर मला वाटतं खूप पुण्य आपल्याला प्राप्त होतं नाही का. म्हणजे त्या मार्गाने आपण चालण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे ते आत्मसात करतो आणि शिकतो आणि त्या बुद्धाने सांगितलेल्या तत्वांचं किंवा याचं नाही का अनुसरण करण्याचा प्रयत्न करतो. ओके ओके, खूप खूप छान प्रतिक्रिया नमो दिली. बुद्धाय, नमो बुद्धाय. जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. नमो बुद्धाय. जय भीम, नमो बुद्धाय. तुझं नाव सांग. माझं धम्म नाव आहे श्रामणेरी उपलवन्ना. श्रामणेरी उपलवन्ना. उपलवन्ना. श्रामणेरी उपलवन्ना. तू या 10 दिवसामध्ये भिक्षुणींचं आयुष्य जगलीस. तू इतके लहान असून सुद्धा. तू कितवीला आहेस? एक. वा, खूप अभिनंदन तुझं. आणि पण तुला या 10 दिवसामध्ये तू असं काय अनुभवलंस, किंवा तुला काय छान, म्हणजे याच्यातलं काय काय गोष्टी तू आत्मसात केल्यास या 10 दिवसामध्ये, तुला जे जे शिकवलं गेलं? पहिलं तर मी हे समजलं की बुद्धांनी जे आपल्यासाठी केलंय हे खूप अवघड होतं. श्रामणेरी बनून इतकं राहायचं. आणि आमचे जे आयाजी होते त्यांनी पण आम्हाला खूप छान त्यांच्या गोष्टी सांगायचे. ते जे शिकवायचे ते मन लावून ऐकायचं तर फार छान वाटायचं. त्याच्यातून आत्मविश्वास मिळायचा. अजून असं वाटायचं की हो, आपल्या बुद्धांनी आपल्यासाठी इतकं केलं, आपण पण अजून ते धम्मांचं पुढं नेलं पाहिजे असं. बरोबर. म्हणजे तथागत बुद्धांनी आपल्या सर्वांच्यासाठी दुःखाचं कारण शोधलं, आणि ते दुःखाचं कारण त्यांनी आपल्याला जसं सांगितलंय, तर त्यांच्या मार्गाने आपण सर्वांनी अवलंब केला तर आपण सुद्धा दुःखातून मुक्त होऊ शकतो. बरोबर ना? खूप छान सांगितलंस. धन्यवाद. जय भीम. जय भीम. नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. तुमचं नाव? माझे नाव शावनेरी भिक्षुणी शावनेरी धम्मकन्या. भीमकन्या. धम्मकन्या. 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 तर या 10 दिवसामध्ये तुम्ही जे आत्मसात केलं आणि तुम्हाला जे अनुभव आलेत आणि तुम्हाला ज्या ज्या चांगल्या गोष्टी याच्यात जाणवल्या, म्हणजे चांगल्याच असतात सर्व, तर हे तुम्ही थोडक्यात सांगा आपल्या दर्शकांना सर्व. तर मी नागपूरची आहे. मला काही माहिती नव्हती. नागपूरवरून आलात ना? नागपूरवरून आली मी. तर मला सगळ्यांनी सांगायला पाहिजे होतं कुठून कुठून आले. 1 वर्षापासूनची माझी इच्छा होती आणि शावनेरी भिक्षुणी बनायची. तर मला पूर्ण झाली. इच्छा माझी पूर्ण झाली. त्या कल्याणी भिक्षुणी आहेत. त्यांना मला 3 दिवसाच्या अगोदर या शिबिरच्या मार्गदर्शन केला आणि इथपर्यंत त्यांनी पोहोचवला दिली. आणि राजेश्री ताई आहेत जाधव, त्यांना पण खूप आमचा सन्मान केला. आम्हाला वेळेवर नाश्ता दिला. आम्हाला वेळेवर सगळं काही पाणी नाश्ता काहीची गरज नाही पडू दिली. दवाई गोळी पाणी दवाईपर्यंत म्हणजे औषधीपर्यंत दिला. आणि वरून खूप मेहनत घेतला. त्यांच्याबद्दल मी खूप आभारी आहे. आणि त्यांच्यामुळे आम्हाला बुद्धाचा चिवर आला आमच्या अंगावरती, आणि त्यांच्यामुळे आम्हाला धम्म कळाला. खूप खूप छान सांगितलं तुम्ही. खूप 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 धन्यवाद. छान प्रतिक्रिया दिली. जय भीम. जय भीम. नमो बुद्धाय. मला नाही उठू देणार, मी बसणार तुमच्या तिथे. जय भीम. नमो बुद्धाय. जय भीम, नमो बुद्धाय. श्रामणेरी खजुतारा. श्रामणेरी खजुतारा. श्रामणेरी खजुतारा. माझं नाव श्रामणेरी खजुतारा. बरं, तुम्हाला हे 10 दिवसामध्ये तुम्ही जे भिक्षुणीचं आयुष्य जगलं आहात, तर या 10 दिवसामध्ये तुम्हाला जे काय अनुभव आले ते थोडक्यात तुम्ही जे काय आत्मसात असा काय लाभ झाला, थोडक्यात 1-2 शब्दामध्ये 2 शब्दामध्ये. इथे येऊन माझी खूप दिवसाची अपेक्षा होती. मी सर्वांना विचारायचे. विपसना झाल्या 6. विपसना 6. विपश्यना 6 आणि श्रामणेरी एकच झालं पहिलंच आहे. तर हे पहिलं श्रामणेरी असल्यामुळं मला याच्यातून खूप आवड आलेली आहे. तर मी आता त्यांना सांगितलं कधी पण आपले असं श्रामणेरी भरलं तर मला कळवत जा. मला याच्यातून खूप बोध मिळाला. खेमारेजी म्हणजे राजश्रीताईंनी मला सांगितलं होतं आपलं सौंदर्य कशामध्ये, तर केसामध्येच आहे. तर जे मनाच्या कट्टरपणा करून आपलं केशोपण करते ती खरी स्त्री आहे ना. नाहीतर महामानवाचं जे स्वप्न होतं ते कुठेतरी साकार होताना दिसतं. माझ्या महामानवाचं जे स्वप्न होतं की माझा भारत
बौद्धमय व्हायला पाहिजे. तर हे कुठंतरी आता चिन्ह दिसायला लागलेलं आहे. आणि ग्रह त्याग करून शामनेरी सोडून भिक्षुणी पण होण्याची माझी तयारी आहे. खूप 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 छान. साधू साधू साधू. खूप छान प्रतिक्रिया दिली. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. जय भीम. तुम्हाला पहिला मी पंचप्रणाम करते. जय भीम. नमो बुद्धाय. जय भीम जय नमो बुद्धाय. बरं, कसं वाटलं 10 दिवस तुम्ही इथं आहात? खूप छान वाटलं. चांगलं माहिती झाली आपल्याला. घरात बसून कुठं माहिती झाली काय माहित होते नाही का? नाही. बरोबर. 10 दिवस आले. 10 दिवस कसे गेले काही समजलं नाही. अष्टशील माहिती नव्हतं आम्हाला. अष्टशील माहित नव्हतं, ते अष्टशील माहित झालं. दशशील माहिती झालं. अजून तुम्हाला सांगितलं पंचशील माहिती झालं. आणि सगळं धम्माची माहिती झाली. धम्म म्हणजे काय ते सुद्धा माहिती कळलं. खूप छान. म्हणजे तुम्हाला खूप लाभ झाले. हो. आणि कसं मग वाटलं ह्या 10 दिवसामध्ये? एकदम छान. एकदम छान. फ्रेश तुमच्या चेहऱ्यावरूनच वाटते तुम्ही खूप फ्रेश आहात. हो. 10 दिवसामध्ये खूप काही तुम्ही आत्मसात केलंय. आणि असंच तुमच्या सोबत चांगलेच घडत राहो. खूप खूप तुम्हाला सदिच्छा. आणि जय भीम. नमो बुद्धाय. थँक्यू. जय भीम. नमो बुद्धाय. जय भीम नमो बुद्धाय. श्रामनेरी. श्रामनेरी गौतमी. वा. श्रामनेरी गौतमी. चला, धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. जय भीम. नंतर माझं नाव आहे प्रज्ञाशीला. प्रदेशी. हा. तर आता तुमचे अनुभव सांगा. थोडक्यातच सांगा. फक्त 10 दिवसाचं तुम्ही जे आयुष्य काढलं भिक्षुणींचं, ते जीवन कसं असतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कसं वाटलं? भगवान बुद्धांनी जे जीवन आयुष्यभर जगलं, त्यांचं म्हणजे त्यांनी कसं त्यांची दिनचर्या होती, त्यांचं उठायची वेळ, त्यांची ध्यान साधना, त्यांनी जे उपदेश दिले किंवा त्यांनी जे चारिका केली, त्यांचं सगळं काही भिकुनींचं जीवन कसं होतं, त्यांनी कसं त्यांचं दिनचर्या असायची ती जगायची इच्छा होती. आणि चिवर अंगावर घेतल्याशिवाय हे शक्य नव्हतं. त्यामुळे आपण फक्त पुस्तकं वाचून आपण धम्म जाणू शकत नाही. आणि आपण स्त्रियांना खूप शहाण्या असतो, म्हणजे अतिशहाण्या म्हटलं तरी चालेल. आपण सिरियल बघतो, आपण म्हणजे गॉसिप करतो, सगळ्या गोष्टी करतो, पण आपण जे करायला पाहिजे ते करत नाही. तर मला असं वाटतं का प्रत्येक स्त्रीने एकदा तरी चिवर घ्यायला हवं. नक्कीच. आणि आपला धम्म जाणून घ्यायला हवा आणि त्याप्रमाणे आचरण करायला हवे, जेणेकरून आपलं कुटुंबाला त्याचा फायदा होईल. आणि कुटुंबामध्ये सौहार्द असलं, सामंजस्य असलं तर आपलं बौद्धिस्ट कुटुंब आदर्श कुटुंब म्हणून इतर समाजासमोर आदर्श ठरेल असं मला वाटतं. अगदी बरोबर तुमचं. आणि खरोखर तुम्ही म्हणता तसं की प्रत्येक स्त्रीनं आता आपला तुमचा जो उपक्रम झाला आता 10 दिवसाचा, हे बघून जवळजवळ तुम्हाला माहित नसेल पण 20-25 हजाराच्या पेक्षा जास्त स्त्रिया प्रेरित झालेल्या आहेत. नक्कीच ही आपली जमेची बाजू आहे या आपल्या याच्या माध्यमातून. तर नक्कीच बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण व्हायला सुरुवात झालेली आहे असं आपण गृहीत धरू शकतो. आहोत. खूप आनंद वाटतोय. धन्यवाद. तुम्ही खूप छान सांगितलं. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. तुमचं नाव सांगा. माझं नाव तर मूळचं आशा लोणारे आहे, पण इथलं जे 10 दिवसाच्या पहिलं जे नाव मिळालं ते आर्य सुमनाजी आहे. तर मी पुण्यावरूनच आलेली आहे, कोंडव्यावरनं. इथे जो 10 दिवसाचा अनुभव म्हटलं ना तर खूप छान आला, खूपच छान आला. आणि मेन म्हणजे आम्ही इथे म्हणजे खूपच शिकून घेतलं की आपण उपासिका जीवनामध्ये पण ह्या जे 75 शेकी आहेत त्या कशा पालन करायच्या, त्या कशा आपण आपल्या जीवनामध्ये उतरवायच्या, आणि आपण ते कसं म्हणजे त्या याच्यावर शेकियाच्या याच्यावर वापरायचं, आपण आपल्या मुलांना पण ती कशी प्रेरणा द्यायची. आणि हा धम्म आपल्या किती महान आहे, किती खोल आहे, किती खूप म्हणजे त्याचा अंत नाही, एवढा खोल आहे. तर तो आपल्याला शिकून घेणे आणि आपल्या समाजाला त्याची खूप गरज आहे. श्रामनेरी होण्याचं स्वप्न जे माझं होतं ते तर खरं म्हटलं तर ते जाधवताईमुळे माझं पूर्ण झालं. आणि हे काशाय वस्त्र माझ्या अंगावर आलं हे तर मी जाधवताईला पण म्हणजे हेच धन्यताच देते आणि साधुकारच देते त्यांच्यासाठी. पण छान सांगितलं. धन्यवाद. जय भीम. जय भीम. नमो बुद्धाय. जय भीम. नमो बुद्धाय. कशा आहात? छान.
छान वाटतं इथे आले. तुमचं आता श्रामनेरी मधलं नाव काय आहे? सुकेशणी. सुकेशनी. तुम्ही 10 दिवस हे भिक्षुणीचं जीवन जगलात, कसं वाटलं आणि काय तुम्हाला त्याच्यातून लाभ काय घडला? तुम्ही छान वाटलं. आतापर्यंत भिक्षुणींचं जीवन काय होतं, भिक्षुणींचं जीवन कसं असेल ते काय माहीत नव्हतं. धम्मसंस्कार काय आहे त्याचा तेवढा अनुभव नव्हता. तो इथे येऊन माहीत झालेला आहे. थोडक्यात छान वाटलं तुम्हाला हे पूर्ण 10 दिवसामध्ये? हो. खूप काही शिकायला हो मिळालं. हो. कौतुक आहे राजश्री आर्याजींचं की त्यांनी प्रथमतः एवढं पुण्यामध्ये आणि तेही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शिबिर आयोजित केलेलं आहे. ही काळाची गरज आहे. काळाची गरज. आताच्या नवीन पिढीला धम्म काय आहे, त्याचे संस्कार काय आहे, तो पुढे कसा नेता येईल याचं काहीच अवगत ज्ञान आणि नाही. आपल्याला ह्या शिबिराच्या माध्यमातून आपल्याला ह्या गोष्टी सहज शक्य होणार सहज आहे. शक्य होणार आहे. खूप छान सांगितलं तुम्ही. जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम नमो बुद्धाय. सांगा तुमचं नाव. श्रामनेरी याच्यात. बुद्ध कन्या. तुमचा या 10 दिवसाचा जो अनुभव आला तो सांगा. 10 दिवसाचा अनुभव खूपच छान होता. जो काही धम्म होता तो शिकायला भेटला. अगदी उत्तमरित्या आम्हाला जे आर्यजी भेटले करुणा दीपा, त्यांनी खूप छान प्रकारे आम्हाला मार्गदर्शन केलं आणि धम्म समजावून सांगितलं. वा, खूप छान छान सांगितलं थोडक्यातच. आणि तुम्ही सर्व काही समजले असे 10 दिवसाचं पूर्ण एका वाक्यात सांगितलं, असंच सर्वांनी सांगायला पाहिजे. काही आम्हाला ज्ञान दिलं तरी मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की माझी झोळी रिकामीच आहे. 10 दिवसामध्ये इतकं काय, पण तरी सुद्धा तुम्ही खुश आहात ना? म्हणजे जे मिळत होतं ते तुम्ही घेत राहिला. हो, मी खूप खुश आणि आता आहे. इथून पुढे तुम्ही कंटिन्यू करणार आहात. तुम्हाला गोडी लागली म्हणून तुम्हाला असं वाटतं की झोळी रिकामी, की तुम्हाला असं वाटतं की हे संपूच नाही? हो. बरोबर. खूप छान. तर असंच कंटिन्यू करा. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. जय भीम नमो बुद्धाय. कशा आहात? ठीक आहे. तुम्ही कसे आहात सांगा. मी बरी आहे. काय मग 10 दिवसामध्ये काय अनुभव आला? तुमचं नाव सांगा या 10 दिवसाचं श्रामनेरींचं. श्यामनेरी, माझं नाव आहे श्यामनेरी थुलनंदा. फुलनंदा. हा. तर तुम्ही या 10 दिवसामध्ये ज्या काही अनुभवलं ते एकाच थोडेस 1-2 मिनिटांमध्ये सांगा. हो, म्हणजे इतकी 10 दिवस म्हणजे इतकी छान आणि इतके आनंदाचे गेलेत ना, म्हणजे आयुष्यातले एवढे 10 दिवस अनमोल असतील हाच आयुष्य जगावं इथून पुढे असं वाटतं. नाही वाटतं तसं, पण काय करणार आता, अर्धवट कर्तव्य राहिलेलं आहे पाठीमागं, ते पूर्ण करून मग नंतर आपण बघू करायचा विचार. हा हो बरोबर आहे ना. म्हणजे आता ही पहिलं माहिती असतं तर मग पहिलंच विचार करून घेतला. म्हणजे खऱ्या अर्थानं कोणतं जीवन सरस वाटतंय? हे जीवन का संसारी जीवन? हे जीवन खूप छान आहे आणि इतकं कठीण पण आहे. कठीण म्हणजे कसं, सगळ्या सत्य कठीणच असतं ना. हो, सत्य कठीणच आहे. आणि हे सत्य कठीण पचवायला पण आपल्याकडे स्मरणशक्ती लागते आणि आपल्याकडे आत्मसारण करायला पण पाहिजे ती, नाही का? एकूणच तुम्हाला या 10 दिवसामध्ये खूप अनुभव आला आणि वाटत नाही. जाऊशी वाटत नाही. आणि त्यात खरं मोलाचा वाटा म्हणजे राजश्रीताईंचा आहे, कारण त्यांनी नियोजन केलं म्हणून आम्हाला हे आज 10 दिवस भेटले. आणि त्यात आम्हाला आर्याजी, करुणा दीपा आर्याजी पण खूप छान आर्याजी भेटले आणि त्यांनी आम्हाला खूप छान शिकवलं. आणि पाहिजे तेवढं नाही भेटलं पण थोडकं तरी आम्हाला त्याच्यातलं भेटलं. म्हणजे त्यांनी जे दसशील दिलेलं आहे त्यातलं कमीत कमी मी 800 तरी पालन घेईन मी, असं मी हे करते. नाही, साधू साधू साधू. जय भीम. जय भीम नमो बुद्धाय. जय भीम नमो बुद्धाय. माझं नाव मायातकरण सोनने. श्रामनेरी नाव माझं बुद्धशील नाव आहे. हा. तर श्रामनेरीमध्ये आम्ही 75 शेकिया शिकलो. 75 शेकियाचा आम्हाला म्हणजे जीवनातही उपयोग झाला. पुढे जाऊन समाजातही आम्हाला त्याचा उपयोग होईल. आणि नंतर पंचशील, अष्टशील, दशशील हेही शिकलो. आणि समाजात जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या 22 प्रतिज्ञा दिल्या त्या 22 प्रतिज्ञेचं पालन करणं. जय भीम नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. श्रामनेरी. माझं नाव सामनेरी उपेक्षा आहे. श्रामनेरी उपेक्षा. तर या 10 दिवसामध्ये तुम्ही जे भिक्षुणीचं आयुष्य जगला आहात, या 10 दिवसामध्ये तुम्ही काय काय अनुभवलं, काय काय आत्मसात केलं आणि इतरांना पण कसं सांगाल हे जीवन जगण्याबाबतीत? म्हणजे कोणतं जीवन तुम्हाला छान वाटलं? खरं तर आम्हाला राजश्री जाधव मॅडम मुळेच आम्हाला सामनेरी जीवन म्हणजे सामनेरी जीवन घेण्याची संधी मिळाली. आणि हे पहिल्यांदा म्हणजे जीवन जगण्याचा
मार्ग मिळाला. खूप छान, खूप छान. खरी गोष्ट आहे. बुद्ध धम्म म्हणजे जीवन जगण्याचा मार्गच आहे. बुद्ध धम्म म्हणजे जीवन जगण्याची कलाच आहे. आणि ही तुम्हाला कला इथं येऊन बऱ्यापैकी अवगत झाली आहे. झालेली आहे त्यामुळे तर जय भीम ताई, या 10 दिवसामध्ये हा तेच तुम्हाला ज्या ज्या धम्मसेविका लाभल्या त्यांनी कशा प्रकारे सेवा दिली, या 10 दिवसामध्ये संपूर्ण श्रामणेरींना कशा प्रकारे सेवा दिली आणि कोणकोणत्या तुमच्या धम्मसेविकांनी? नमो बुद्धाय, जय भीम. ताई, खूप 10 दिवस धम्मसेवक आणि धम्मसेविकांनी खूप छान प्रकारे त्यांची सेवा केलेली आहे. रोज सकाळी ते 6 वाजता 5:30ला उठून ते रात्री 12 वाजेपर्यंत सगळं नाश्ता म्हणा, भोजन म्हणा, अल्पोपहार म्हणा, ह्या सगळ्या गोष्टींची तळमजल्याला आम्ही सगळी व्यवस्था केली होती. तिथं सगळ्या चांगल्या प्रकारे त्यांनी त्याची पूर्तता केलेली आहे. दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे म्हासुळकर कॉलनीमधील आमच्या तृप्ती आहेत, बऱ्याचशा धम्मसेविका आहेत. तर त्या धम्मसेविकांनी पण पहिल्या दिवशीपासून ते आत्तापर्यंत खूप उत्तम अशा प्रकारे आम्हाला सेवा दिलेली आहे. मासुळकर कॉलनीतल्या महिलांनी पण, आता आलेत का त्या आपल्या इथे? धम्मसेविकांनी खूप छान प्रकारे त्यांनी सेवा दिलेली आहे. आता आपल्या इथं उपस्थित आहेत का? बोलवा त्यांना. खूप पोपट केंजळे असतील, बायडाबाई बाराते असतील, वंदना खरात आहे, पंकज दिलपाक आहे, रवी पवार आहे. परत या विहाराच्या सर्व पदाधिकारी यांनीही खूप सकाळीपासून ते रात्री 12पर्यंत सर्व श्रामणेरींची उत्तम प्रकारे अशी देखभाल केलेली आहे, सेवा दिलेली आहे. मग ती कोणत्याही प्रकारची असे ना, पण ती सेवा त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. हो, म्हणजे किचनचा सगळा भार सगळा भार त्या सांभाळत होत्या. म्हणजे मी जरी चिवर घेऊन होते, पण सगळ्या जबाबदारी पंकज दिलपाक, रवी पवार आहेत, आपल्या बायडाबाई बाराते आहेत, वंदना खरात आहेत. या सगळ्यांनी उत्तम प्रकारे या ठिकाणी सगळ्या श्रामणेरींची सेवा केलेली आहे. खूप कौतुक केले की तुम्ही या 10 दिवसामध्ये खूप छान अशी सेवा दिलेली आहे. तर तुम्हाला काय वाटतं, सेवा केल्यानंतर तुम्हाला कसं छान वाटतं? 10 दिवसामध्ये छान वाटतं, एन्जॉय केला मस्त. छान वाटलं. तुम्हाला मनापासून सेवा केली म्हणून समाधान वाटते. खरंच खूप अभिनंदन आहे तुमच्या दोघींचं पण. अशी धम्मसेवा तुम्हाला सातत्याने करायला मिळो अशी मी तुमच्यासाठी सदिच्छा व्यक्त करते. जय भीम. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम. नमो बुद्धाय. जय भीम, नमो बुद्धाय. बरं, या 10 दिवसामध्ये तू श्रामणेरीचं भिक्खुनीचं आयुष्य जगलीस, तुला कसं वाटलं आणि काय, दोनच थोडक्यातच सांग. चांगलं वाटलं. आणि आम्ही यावेळा कमी वयात काशाई वस्त्र अंगावर परिधान करायला मिळालं. त्यामुळे मी खूप आनंद आहे या बाबतीत. आणि एवढं काशाय वस्त्र वापरायला मिळालं त्याचा आनंद का, म्हणजे असं काय आहे काशाय वस्त्र म्हणजे असं काय आहे? कारण त्याच्यामध्ये जे आपले डाऊट असतात, जे आपण दुसऱ्या कोणाला सांगू नाही शकत, जसं आम्ही आमच्या गुरूंना विचारले, काही अजून दुसरं काय असेल आम्ही आमच्या गुरूंना. नाही, काशाय वस्त्राचं इतकं महत्वपूर्ण असं काय का? कारण ते भगवान बुद्धाचे आहेत म्हणून ते महत्वाचे. बरोबर आहे, आपल्या तथागतांचं काशाय वस्त्र आहे आणि तुम्ही 10 दिवस ते परिधान करून राहिलात आणि खरोखर तुमचं मनापासून अभिनंदन. खूप छान माहिती दिली. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय. दिवसांपासून जे श्रामणेरी शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं, त्या श्रामणेरी शिबिरामध्ये ज्या आमच्या भगिनींनी सहभाग घेतला त्या सर्वांना मी या ठिकाणी मनपूर्वक त्यांचं अभिनंदनही करतो, त्यांना धन्यवादही देतो. ज्या उद्देशाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या तमाम आमच्यासारख्या वंचित पीडितांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि हा मानवमुक्तीचा धम्म देत असताना विज्ञानवादी दृष्टिकोन आमच्यामध्ये समाविष्ट व्हावा अशी इच्छा व्यक्त करत असताना या धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी म्हणून
भिक्षू भिक्षुणी तयार व्हाव्यात, निर्माण व्हाव्यात, अशा पद्धतीची अपेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षेच्या दुसऱ्याच दिवशी व्यक्त केली होती. आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदेशाचं किंवा आदेशाचं पालन करत संपूर्ण देशभर नव्हे तर जगभरामध्ये अशा पद्धतीनं श्रामणेरी भिक्खू भिक्खुणी निर्माण होण्याचं काम सातत्याने आपल्या देशामध्ये सुरू आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये सर्वप्रथम अशा पद्धतीचं श्रामणेरी शिबिर या ठिकाणी आयोजित केल्याबद्दल मी या ट्रस्टचे, या विहाराचे सर्व पदाधिकारी, या विहाराचे सर्व आश्रयदाते आणि त्याचबरोबर प्रामुख्याने राजश्रीताई आणि त्यांच्या सहकार्यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि या कामामध्ये, या कार्यामध्ये, धम्म कार्यामध्ये भविष्यामध्ये आपल्याकडनं अतिशय चांगल्या पद्धतीचं प्रचाराचं आणि प्रसाराचं कार्य होईल अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. तथागत गौतम बुद्धांचा विचार पुढे नेण्याचं पवित्र काम तुम्ही करता आहात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आदेशाचं पालन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला धम्म सर्वसामान्य लोकांच्या मध्ये रुजवण्याचा प्रयत्न आपण जो करता आहात आणि त्याच्यामुळे जी पिढी निर्माण होणार आहे, त्याच्यामुळे जे या समाजामध्ये सर्व प्रकारचं परिवर्तन होणार आहे, त्या परिवर्तनाचे आपण प्रवर्तक होत आहात. यासाठी म्हणून आपणा सर्वांचं अभिनंदन करतो. पुन्हा एकदा आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझा या ठिकाणी सन्मान केला त्याबद्दलही या ट्रस्टला या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देतो. तर अशा प्रकारे पुणे जिल्ह्यातील राजगृह लोकोत्तर बुद्धिस्ट धम्म बुद्धभूषण विहार या ठिकाणी प्रथमच उपासिका तथा येथील अध्यक्षा आदरणीय राजश्रीताई जाधव यांनी आयोजित केलेले महिला श्रामणेरी दीक्षा व धम्म संस्कार 10 दिवसीय शिबिर अगदी यशस्वीरित्या पार पडले. आणि या शिबिराला पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या समारोह सोहळ्यापर्यंत ज्या ज्या मान्यवरांचे, दानदात्यांचे, ट्रस्टींचे, धम्मसेविकांचे, उपासकांचे, कार्यकर्त्यांचे जे मोलाचे सहकार्य लाभले असे आपले आदरणीय उपासक देवेंद्र भाऊ तायडे, आदरणीय उपासक पंकज भाऊ दिलपाक, आदरणीय उपासक रवी भाऊ पवार, तसेच आदरणीय उपासक पोपट भाऊ केंजळे, त्याचप्रमाणे आदरणीय उपासिका धम्मसेविका सुमनताई बाराते आणि आदरणीय उपासिका धम्मसेविका वंदनाताई खरात इत्यादी सर्वांचेच मोलाचे सहकार्य लाभले. आणि त्या सर्वांचेच राजगृह लोकोत्तर बुद्धिस्ट धम्म विनय ट्रस्ट बुद्धभूषण विहार यांच्या वतीने पंचशील, सन्मान चिन्ह तसेच महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्यातील अतिशय महत्वपूर्ण लेखन साहित्य खंड 2 हे पुस्तक इत्यादी देऊन सर्वांचेच आभार मानण्यात आले. आणि अशा प्रकारे या महिला श्रामणेरी 10 दिवसीय शिबिराचा सांगता सोहळा संपन्न झाला. धन्यवाद. जय भीम, जय माता रमाई.